स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत निवडणूक सध्या अत्यंत चुरशीने सुरू असून गावात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। विविध उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच गावकऱ्यांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर उमेदवार राजू वजीर यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला। प्रचाराच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने गावातील विविध मंदिरांना भेटी देत देवदर्शन करून आशीर्वाद घेण्यात आला। त्यानंतर नारळ फोडून प्रचार मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी धार्मिक वातावरणात प्रचाराचा शुभारंभ पार पडला। प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमात महिलांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून राजू वजीर यांना पाठिंबा दर्शवला। यामुळे प्रचाराच्या सुरुवातीलाच वातावरण उत्साही व जोशपूर्ण झाले होते। यानंतर गावातून प्रचार फेरी काढण्यात आली। या फेरी दरम्यान राजू वजीर यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले। अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत संवाद साधला। गावातील विविध भागातून फिरताना समर्थकांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय होता। यावेळी बोलताना राजू वजीर यांनी विरोधकांवर टीका करताना संयम राखत आपली भूमिका स्पष्ट केली। विरोधक कितीही टीका करत असले तरी आपण केवळ विजयाचा संकल्प घेऊन काम करत आहोत असे सांगत त्यांनी आपल्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला। तसेच आगामी काळात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी सूचित केले। एकूणच प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादामुळे राजू वजीर यांच्या प्रचाराला चांगली सुरुवात झाल्याचे चित्र वड्डी गावात पाहायला मिळत आहे। आगामी काळात ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा आज राजूभाई वजीर आणि वाघमारेताई यांच्या प्रचाराचा शुभारंभ निमित्त आज वड्डीमध्ये मी जनस्वराज्य शक्तीचा शहर जिल्हाध्यक्ष तसेच सांगली मिरज कुपवाड परवाच झालेल्या निवडीमध्ये नगरसेवक म्हणून मला मिळालं। आज जोरदार हजारोच्या संख्येने इथं लोक उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळात राजूभाई वजीर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे। आणि ह्या वड्डी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राजूभाई वजीर हा एकमेव चेहरा, चांगला, सुसंस्कृत, परत निर्व्यसनी आणि निस्वार्थी चेहरा म्हटला तर काय वावगं ठरणार नाही। राजूभाई वजीर हे सड हाताने सगळ्या गावाला मदत करतात। दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची या गावात ओळख आहे आणि येणाऱ्या काळात नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व वड्डी गावकऱ्यांनी राजूभाई आणि वाघमारेताईंना प्रचंड मताने विजयी करावा एवढं मी बोलतो। माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आमची ग्रामदेवत मरगुबाई देवी मारुती मंदिर बसवेश्वर महाराज इथून आम्ही सुरुवात करत आहे। आलेली संख्या बघून असं वाटतंय की हे निवडणूक एकतर्फी झालेले आहे आणि जिंकण्याच्या मार्गावर आहे। त्याबरोबर विरोधक हे माझ्यासाठी विरोधक काय बोलतात ह्याच्यावर न लक्ष देता गावकऱ्यांनी मला प्रचंड मताने विजयी करावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळात की गावचा विकास हा एक माझा ध्येय असणार आहे। मी आजपर्यंत सत्तेत असो नसो, पदावर असो नसो, मी गावच्या विकासासाठी धडपडलेला व्यक्ती आहे। मी आजपर्यंत गावचंच काम करत आलोय। मला गावची सेवा करायची आहे। त्या सेवेच्या मार्फत मला हे गावावर विश्वास आहे की मला असा अंदाज आहे की प्रचंड मताने मला लोक विजयी करतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधक वैयक्तिक टीका करत असतात, परंतु त्या वैयक्तिक टीकेकडे माझं लक्ष अजिबात जाणार नाही। जे फक्त गावचा विकास 25 25 30 वर्ष विरोधकांना संधी लोकांनी देऊन पण कामं करू शकत नाहीत। 4 किलोमीटर नदीचं अंतर असून देखील गावाला त्याने 1 तास पाणी देऊ शकत नाहीत 25 वर्षात। ही जबाबदारी हे राजू वजीर म्हणून उमेदवार उभारलेला आहे। येणाऱ्या काळात या गावाला दररोज 1 तास पाणी द्यायची जबाबदारी राजू वजीरची असणार आहे। मला प्रचंड मताने गावकऱ्यांनी नारळ चिन्हासमोर बटन दाबून विजय करावा ही विनंती करतो मी।